देवा, पूजा झाली का? हो झालीच. किती वाजले? हाक का नाही मारली मला? अगं गाढ झोपली होतीस तू, म्हटलं तुझी झोप तरी पूर्ण होते. अहो, काय तुम्ही, कसली झोप नाही कसलं काय? निदान आज तरी उशीर नको ना व्हायला होता. आणि हे काय, निघालात का तुम्ही? आता कामावर जायला नको का? हे बघा, हे असं होतं. तुमचा डबा सुद्धा नाही केला मी. पोळी भाजी केलीये मी. काय? अहो मला हाक मारायची ना. त्यात काय एवढं? अहो एवढं काय म्हणजे? अहो लग्नाचा वाढदिवस आहे. आज मी ठरवलं होतं तुमच्यासाठी काहीतरी गोडधोड करणार म्हणून, आणि डबा सुद्धा करायचा राहून गेला. अगं एका दिवसाचं काय घेऊन बसलीयस? वर्षभर तर तूच करतेस ना. तरी पण खूपच मनाला लावून घेतलेस तू. लागणार नाही का मनाला? लग्नाचा वाढदिवस आहे, वर्षातनं 10 वेळा येतो का? ग कळतंय मला, पण आत्ताशी कुठे दिवस सुरू झालाय, अजून अख्खा दिवस पडलाय. काय हवं ते कर ना. म्हणजे तुला हवं ते करूयात. बरं, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आहो, तुम्हाला सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची सगळी इच्छा पूर्ण हो, सगळी स्वप्न पूर्ण हो. अगं माझी अशी काय स्वप्न आहे? तुला हवं ते देता यावं, सुषमासाठी पण खूप सारं काही करून ठेवता यावं. सगळं नीट होईल. बरं, येतो मी. आहो थांबा. काय झालं? थांबा म्हटलं ना, आलेच मी. अगं आहो, हे शर्ट काढा बघू. काय झालं? चांगला तर आहे. हे काढा आणि हे घाला. अगं पण हे नाही म्हणायचं नाही हा आता. काढा बघू. आता कसं, किती छान दिसतंय. अगं पण हे असं मी कधी घातलं नाही. हो, पण तरी सुद्धा खूप छान दिसतंय. छान आहे भेट. तुम्ही गेलात ना की गावातले सगळे तुमच्याकडे वळून बघणार आहेत बघा. बरं, येतो. आणि हो, छत्री घेऊन जा, बाहेर पाऊस आहे. काय योगायोग चांगलो बघा. निने चूळ भरूक गेल्याने अण्णा इली. काय अण्णा? होय तर मी दिसले नसते तर तू ताकाक तोंड लावले नसतं ना. काय नेने? ते आहेच रे अण्णा, पण तू असलास ना म्हणजे मैफिल जरा रंगते. अरे मैफिल रंगात त्यावर रंगात ता बुजगावणा बघा. हा काय पाटणकर सदरो केव्हापासून घालूक लागले? काय अण्णा हे? पाटणकर, ओ पाटणकर, हा येवा हाय सर येवा. आलो. खरं सांगू, आम्ही आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. माझ्याबद्दल? हो ना, तुम्ही तिकडून येताना दिसलात. तुम्हाला या वेशात असं कधी बघितलेलं नाही. खरं तर मला पण असं काही घालायची सवय नाहीये. चांगलो कपडो असा. काय नेने? हो, रंगही चांगला शोभून दिसतोय. काय अण्णा? माणूस चांगलो तर सगळ्यात चांगला दिसणार. काय पाटणकर? नाही, मला कपड्यातलं फारसं काही कळत नाही. आमका काय करता? आमचे कपडे बघा. माझ्या कपड्याचो आयुष्यात कधी रंग बदलाक नाही, आणि असे शिवून घेणार लांबचा. नाही, हे मी नाही शिवून घेतलेले. मग कुणी दिले का? हो, ते कुमुदिनीने भेट दिली. वय हो, ते आमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून भेट दिली. काय सांगताय? अभिनंदन आणि शुभेच्छा. असेच सुखात राहा. हो, लग्नाच्या वाढदिवसाचं शुभेच्छा. धन्यवाद अण्णा. मी जरा तुमका उशीर होईल. हा येतो. बाकी पाटणकरनी नवऱ्याक बरो कपडो दिल्या. अण्णा, शेवटी नवरा तो नवरा. तुझ्याकडनं नेहमी ती काहीतरी सारखं घेत असते आणि अशी भर करते.
एवढं भारी कापड त्याच्यावर शिवणावर काय कमी खर्च असेल? कुठे देत आहे पैसा? हा चला. आहे सरिता खय गेला? अगो असात काहीतरी कामा करी. उशिरा उठला की काय ता? काय गे काय झालं ते का? म्हणजे 2 दिवस झाला बघतोय त्याचा तोंड उतरलेलं दिसता. अशी काय करतो ते? का डॉक्टर कडे किती नाही जाऊ सांगलो? अगो डॉक्टर काय करतले? म्हणजे माका कळला ना. अगो आत्या होतलस तू आता. काय सांगत खराच? वय तर पण कोणाक बोला नको. हा नाही गे मी कोणाकडे बोलतलो. पण आता ना ते काय कामा सांगू नको. तुझी जी काय कामं असतील ना ती माका सांग, मी करताय. वय गो बाय वय. पण आता ह्या खेपेक ना सगळं नीट होऊ दे. कसली सावली पडाक नको गो. आई एक काम सांगू करशील? बोल गो. आजपासून सरिताक माझ्या खोलीत येऊ नको म्हणून सांग. काय? वय अगो छाया काय काम असा? जा हैसू. माका बोलूच असा तुमच्या वांगडा. माका बोलूचा नाही असा? तू माका जरा निवांत बसूक देवचंच नाही काय? नाही बाय जा हैसून. हात जोडते मी. ताई नु किती हात जोडतास? जा हैसून. माझी सावली पडत नको. कोणावर तुमची सावली पडणार? हा तुझ्या येणाऱ्या पोरावर. कोणी सांगितलं तुमका? कोण बोलला काय? नाही ना. मग किती स्वतःबद्दल वाईट विचार करतास? तुम्ही पण माणूस असला. अगो पण आपल्याच माणसाची आपल्याच माणसाक नजर लागता गो. माका सांगा माझा पोर तुमचं कोणीच नाही काय? आणि माका माहिती आहे तुम्ही माझ्या पोराबद्दल कधीच वाईट चिंतणार नाही. गेल्या वेळेत काय काय बोललोय मी? ती सगळी त्याचीच पापा होती गो. काही बोललास, लय बोललास, घालून पाडून बोललास. पण तुमचा स्वभाव असा तो मनात येता आता बोलून टाकतास. पण कपट नसता तुमच्या बोलण्यात. आणि ताई माका माहिती आहे तुम्ही माझ्या पोरावर तितकीच माया करशाल माझ्या एवढी. गेल्या वेळेक तुझी अवस्था बघलंय गो मी. मनान काळजी वाटत. ह्या येळेक ह्या पोर सुखरूप जन्माक येऊन दे. ह्या घरात रांगून दे, बांगडून दे. आत्याक लय त्रास देऊन दे जितको आत्यान सगळ्यांक दिले. ताई सगळं व्यवस्थित होईल. फक्त तुम्ही स्वतः माणसांपासून तोडू नका. गप्रवा ननू तेवढं उजड असा हो टीव्ही. हा माहिती आहे. हा 100 टीव्ही बघितलंय आणि ते का सांगितलंय म्हणालाय चांगल्यातलो चांगलो टीव्ही दे. आवाज एकदम खणखणीत हो आणि चित्रा दिसूक लागली ना तर असा वाटू खा की समोर सिनेमाच चाललेलो असा. नानू तुम्ही दिलेले सगळे पैसे संपले. हा पण वस्तू बघा काय लाखातली एक मिळाली असा ती. हा बिघडलो तर तुका असा बिघडवी या थोबाड घेऊन गावात कधी परत फिरणार नाही.
अनन्नू असो असो कसो बिघडाता काय काय हो गोवा कपडे देतस दे, त्याच्या नशिबात तेवढाच, पण माझ्या नशिबात तू असं शेवंता. आजपर्यंत काय न काय तुका देत इलंय, आता या दिल्यानंतर बघ कसा लाईनीवर येत शेवंता. वीज कशी गेली? कुमुदिनी, 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 कोण आहे? आहो कुमुदिनी, हो मीच आहे. काय असं लहान मुलांसारखं करताय? अंधारात एवढं घाबरता का तुम्ही? अगं मी आलो, बाहेर दिवे नाहीत पाहून गोंधळलो. थांब, मी बघतो काय झालंय ते. काही गरज नाही, इथेच थांबा, आले मी. अगं पण या अगं बसा. आहो अंधार मुद्दामच केलाय. मी उगाच काळजी करत बसलो. नका करू काळजी, आलेच आम्ही. केक? हो मी केलाय, रव्याचा केक आहे. अगं पण कशाला हे सगळं? अहो मी फार काही केलेलं नाहीये. चला ना केक कापूया. ठीक झालाय? छान झालाय. किती करशील अजून? ही तर सुरुवात आहे. तू एवढं सगळं केलंस माझ्यासाठी. मी तुझ्यासाठी हा गजराच आणू शकलो ग. काय किंमत आहे या सुहासाची? अगं असं काय करतेस? सुवासाला किंमत असते का? किंमत असते गजऱ्याची, फुलांची. हो ना, मग तुम्ही करताय त्या प्रेमाची कसली किंमत? तुम्ही काही जरी नसतं आणलं तरी तुमचं प्रेम तेवढंच राहिलं असतं ना. हा सुगंध खूप महाग आहे, संसारात दरवळतो. आहो तुम्ही माझ्या केसात हा गजरा माळाल? हा? हो. आहो तुमच्या लक्षात आहे, आपल्या लग्नात हार घालताना तुम्ही अगदी असेच लाजला होता. कुमुदिनी, तुला एक बोलू? बोला ना.
सुषमाला एखादं भावंड असावं असं नाही वाटत तुला? अय्या, पहिल्यांदा नाव घेताना जशी लाजली होतीस ना तशीच लाजलीस. काहीतरी अगं, आम्ही घरात येऊ काय? अण्णा आहो, हा गजरा तुम्ही माळला तो बरोबर आहे का बघा. आहो बघा ना, बघताय ना? हो. हा बरोबर आहे. आहो बघताय काय, अण्णा आलेत, त्यांना आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक द्या. हो. अण्णा, मी केक केलाय. हे घ्या. तुमच्या लग्नाचा वाढदिवस असा आता कळलेला माका. मनानच भेट घेऊन इलय. भेट? वहिनी घरात एकट्याच असतात म्हणान टीव्ही घेऊन इलय. सोंट्या, अण्णानू इले अण्णानू जरा जरा हात लावा. अहो, अरे आण. अहो अण्णा, कशाला हे? रवान दे. नाही अण्णा, नको. तुम्ही आधीच आमची खूप मदत केली आहे, त्यात ही चैनीची वस्तू नाही, खरंच नको. मदत बाजूक रवली. ही वाढदिवसाची भेट असा वहिनी. नाही, खरंच आवडलं असतं मला, पण मला काही टीव्हीचा वेळ नाही. आणि टीव्ही जर घरात आणला ना तर सुषमा अभ्यास करणार नाही, त्यामुळे नकोच. बरा, नको तर नको, पण वाढदिवसाच्या शुभेच्छा घेशाल की नाही? अटेंड कर. दोघाही असाच सुखी राहा. हा? हो अण्णा. आणि काय भय असला तर मी असे काय वहिनी येतोय. सोंट्या, चल. आहो, सोंट्याला उचलायला मदत करा. सावकाश. अण्णानू एवढी चांगली भेट पण पाटणकर बाईंनी नाही म्हणून सांगितलं नाही. ह्या जरा चुकलाच त्यांचा. पण आता काय करायचं काय हो अण्णा या टीव्हीचा? नाही अण्णानू, म्हणजे महाग असा ना ह्यो. हा, आणि दुकानदार पण काय आता परत घेऊचो नाही. हा, आणि एकाक दिलेली भेट दुसऱ्या कशी काय देणार ना अण्णानू ना? मी काय म्हणते अण्णानू, ह्यो सरळ असंच माझ्या घरी घेऊन जाऊ काय? नाही नाही, म्हणजे जपान ठेवू. नाहीतरी पाटणकर बाईंचं तुमच्यावरचं राग काय कायम राहतो काय? हा, तो निवाळणारच ना. आणि राग निवाळलो की लगेच टीव्ही पाटणकरांच्या घराकडे मी नेऊन देते ना. होय सोंट्या, टीव्ही खाली ठेव. म्हणून एवढं महाग टीव्ही खाली कसं काय ठेवायचो ना? खाली ठेव. नानू, काय 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 करताच काय हास तुम्ही? हा, ठेव खाली. होय होय. तू सुरळ.